मालक मालक नमस्कार मालक. मालक मालक मागच्या गोष्टींसाठी माफ करा मालक. आता तुमसनीच भेटायला येत होतो, बरं झालं इथंच भेटलं. मला भेटायला येत होतात तुम्ही लोक? नाही मालक. नाही 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 नाही, मला भेटायला येत नव्हतात तुम्ही. तुम्ही येत होता तुमच्या मृत्यूला भेटायला. मूर्ख काय हा? काय म्हणाला होतास की परदेशी गेलो तर मरून जाईल? काय हितेश, परदेशाचं तर माहिती नाही. माझ्या समोर जर आणखी काही वेळ उभा राहिलास तर इथेच गाडून टाकेन. निघ. मालक 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 आमचं म्हणणं तरी ऐकून घ्यावायच. मालिक काय की या सुरेश आणि रमेशच्या आयुष्यामध्ये त्या भीमाबाई लय अडचण आली आहे मालक. तर मालक काय करू? कोण आहे रमेश सुरेश? जनकल्याण करणं सोडलंय मी आता. आता कोणाची काहीच मदत करणार नाही मी. आलो होतो ना, आलो होतो मदत करायला तुम्हा लोकांची. काय केलं तुम्ही लोकांनी? त्या भीमराव सोबत निघून गेला. त्या भीमरावच्या त्याच्या समोर अपमान केलात माझा, अवमान केलास. हा बेईमान कुठले? निघा इथं लवकर आणि त्यानंतर चेहरा दाखवू नका मला. तुम्ही थांबा, मी बोलतो. मालक 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 राग थुंकून टाका. जे झालं ते झालं आणि मरणाला कोण नाही घाबरत मालक. मालक हे दोघं सगुणाबाईंची मुलं आहेत. संपत्तीच्या नावाखाली एक घर आहे. त्या घराची दोघं आपापसात वाटणी करायला आलते. तू नुसतं ह्या कागदांवर अंगठा लाव. हे कसले कागद आहेत? ही वाटणीची कागदपत्र आहे. जोपर्यंत वाटणी त्यांचा हिस्सा तयार होत नाही तोपर्यंत ह्या अंगठा लावणार नाही. आता जे झालं ते झालं. आता या दोघांनी मार्गदर्शन करा, म्हणजे हे भीमाच्या त्रासापासून वाचतील. हा माझ्या दयाळू स्वभावाला ओळखतो. जा पाठव त्या दोघांना. उभा काय पाठव. होय मालक, धन्यवाद. जा, मालक बोलत आहेत. जा. नमस्कार मालक. तुम्हा दोघांची समस्या खूपच कठीण आहे, पण काळजी करू नका. अगदी योग्य व्यक्तीकडे आला आहात. एक उपाय आहे, एक उपाय आहे. फक्त तुम्हा लोकांना एक छोटस काम करावं लागेल. हो मालक, आम्ही संपत्तीसाठी काही करू. होय मालक. खूपच छान. तर मारून टाका म्हातारीला. मारून टाका म्हातारीला आणि सगळा आळ घाला त्या भीमरावावर. बघता बघता सगळा खेळ पालटून जाईल. काय झालं? साप चावला का? बघा, निर्णय तुम्हा लोकांना घ्यायचा आहे. पण मालक, हे तर थांबा. लक्षपूर्वक ऐका. एकतर संपत्तीत समाधान माना किंवा मग 2-4 दिवसात जाणाऱ्या आईकडून. निर्णय तुमचा आहे. विचार करा. बघा आता याच्यात आपण लोक काय करू शकतो? आता निर्णय तर या सुरेश आणि रमेशलाच घ्यावा लागेल ना. पण मालक, हे सगळं होणार कसं? होणार, सगळं होणार. माझं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐका. अरे हे दोघं तर लई हावरट आण गचाळ लोक आहेत बाबा. आपल्या आईला मारायला तयार झाले. हितेश भाऊ,
तुम्ही बी येडच व्हायचा. आई त्यांची, संपत्ती त्यांची, ते मारू देत, काय बी करू देत, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला तर नुसतं त्या भीमला अडकवायचं आहे. मालक, जसं तुम्ही म्हणाल तसं आम्ही करू. रमेश, सुरेश, अरे कुठे गेले हे लोक? न सांगता कुठे जाऊन बसत्यात हे? कुठे गेले असतील? दली अम्मा, माझी पोरं रमेश सुरेशला पाहिलं कुठे तुम्ही? नाही हो, पर आता थोड्या वेळापूर्वीच तर इथंच होते ना. सगुणाबाई इथेच कुठेतरी असतील, येतील. वाईट वाटलं का? दुःखी होऊन निघून गेले? वहिनी, हा, चला जेवण बनलंय, जेवून घ्या. अगं अहो, इथंच कुठेतरी गेले असतील, येतील, फिरायला गेले असतील. चला. काय बोलतेस तू जिजाबाई? माझी पोरं आहेत ती, कुठं गेली आहेत ठाऊक नाही, सांगून बी नाही गेले. अगं त्यांच्या आधी मी कसं खाऊ? येऊ दे त्यांना, बसून चांगलं खायला घालीन आणि मग खाईन. रमेश, नरोत्तम जोशीजी बरोबर बोलले. संपत्ती आपलं भविष्य आहे, 5-6 दिवसाची गोष्ट आहे. हा, चल, त्या गोष्टीचा तर आनंद आहे. म्हणून नरोत्तम जोशी जे काय बोललेत, आपण अगदी तसंच करूया. योग्य बोलतोय दादा. आलीच आहे. आता कसं मी योजनेप्रमाणे काम सुरू करतो बघ. ठीक आहे, तू पुढे जा, मी मागणे येतोच. अरे ऐका, कुठे आहात तुम्ही लोक? अरे लवकर ऐका, ऐका. भीमरावला काही लोक बेदम मारहाण करतायत. काय? अरे काय बोलतोयस? कुठं? कोण आणि कुठे मारतायत? स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे चिंचेचं झाड आहे ना, तिथेच. चला चला, ठाव नाही आता नवीन लवकर काय जा. नाटक केलंय भीमनं, बघून येते. थांबा. आई, रमेश खोटं बोलला होता. खोट? पण का? अच्छा, समजलं. म्हणून समध्या स्नेहीतून पळवून लावलं, म्हणजे मी अंगठा लावू शकेन. बरं द्या, कागद द्या, मी अंगठा लावून देते. नाही आई, अंगठा लावला जरी ना, तरी बी आम्ही भीमराव बद्दल ऐकलेलं आहे की तो जर माग लागला का नाही, तर अंगठा लावलेल्या कागदाला सुद्धा कायदेशीररित्या रद्दी करेल. म्हणून आमच्याकडे दुसरा उपाय आहे. दुसरा मार्ग म्हणजे? तुम्ही इथं कोणाला भांडताना पाहिलं का? दादा दादा, इथं काही भांडण मारामारी झालीये का? मी तर खूप वेळ झाला इथे आहे, पण इथे तर कुठलं भांडण नाही झालं. रमा, तुम्ही सगळे इथे काय करताय? तुम्ही ते सगळं जाऊ द्या. तुम्ही ठीक तर आहे ना? तुम्हाला काही झालं नाही ना? आणि कोण होती ती माणसं ज्यांच्याशी भांडण झालं? कुठली माणसं, कुठलं भांडण? माझं कोणाशी भांडण नाही झालं. मी तर माझ्या ऑफिसात गेलो होतो. तिथे सर नव्हते तर परत येत होतो, मग वाटेत बाबा भेटले. ते भीम, सगुणाबाईचा मुलगा बोलला की कोणीतरी तुला मारतंय, म्हणून आम्ही पळत इथं आलो. काय? ते समजे कुठे आहेत? भीम दादा, भीम दादा, तुम्ही भीम दादाची पुस्तके तर जाळत नाही ना? जाऊन ना भीम दादाला सगळं सांगतो. अरे कुठं चाललायस? इथंच थांब. हा, थांब थांब, बघ आता काय होतंय. हे चुकीचं करताय. भीम दादाची पुस्तकं जाळू नका. आरडाओरडा कर. भीम दादाची पुस्तकं जाळू नका. अरे तुझ्या भीम भावची ताकद ह्याच पुस्तकात आहे ना, तर आज ह्याच पुस्तकासने जाळून राख करून टाकणार. नाही, असं करू नका. भीम दादाची पुस्तकं जाळू नका.
आता भीमरावला समजेल की आमच्या समस्येपासून लांब राहण्यातच भलंय. भीमरावने आमचे कागद फाडले होते ना, आम्ही त्याची पुस्तकं जाळून टाकली. भीमरावाची पुस्तक. चला आता रडत राहा उभा राहून. माझी पुस्तकं कोणी जाळली? माझी पुस्तक सोडा. काय करताय? कोणी जाळली? अरे थांब भीम. सोडा मला. अरे नाही सोडणार. तुम्ही पुस्तकं का जाळली माझी? रमा थांब. आधी बी तुझ्या सासूने पुस्तकं जाळली होती ना, तेव्हा तिला समजवलं नाहीस की इतरांच्या बाबतीत नाक नको खुपसू. आता ही जळणारी पुस्तकं बघून आपल्या नवऱ्याला समजाव की इतरांच्या इश्यात पडायची गरज नाही. सोडा मला. तुम्ही केलं हे सगळं. सोडा. सोडा मला. सोडा. अरे थांब. बाबा. बाबा माझी पुस्तकं. भीम. अरे कोणी पाणीत राहणार. विझवा ही आग. आणा. वाह जिजाबाई, वाह. समधी पुस्तकं जळाली आणि मग पाणी टाकून आपल्या वहिनीच्या चुकीला लपवायला लागली तू. वहिनीची चूक? अरे हो, तुमचा मुलगा तर काही चूक करणारच नाही ना. जर यांच्या वाटणीमध्ये हा पडलाच नसता तर असं झालंच नसतं. प्रत्येकाच्या कामात घोड अडवायची सवय आहे तुमच्या मुलाला. आई, मला जास्त बोलायला भाग नका पाडू. ही शिष्यवृत्तीच्या पैशातून ही पुस्तकं आणलेली. आता कुठून आणणार ही पुस्तकं? ह्या संध आधी विचार करायला हवा होता. सोड मला. सोड. सोड माझा हात. तुम्ही जाळली ना पुस्तकं. माझ्या पतीची पुस्तकं परत द्या. कशी देऊ? जळली आहेत. मला काय माहित कुठून द्याल? मला नाही माहित. मला माझ्या पतीची पुस्तकं परत पाहिजे. येडी झाली आहेस का? तुम्ही येणं झालं का? मग का जाळली पुस्तकं? माझे पती तुमचं भलं करू पाहताय आणि तुम्ही त्यांचीच पुस्तकं सोड. जाळली. मला सोड माझ्या मला. पतीची पुस्तकं सोड. परत पाहिजे. सोड. रमा. सोड त्यांचा हात. नाही. सोड. सोड रमा त्यांचा हात. सोड. शांत हो. काही पुस्तकं जाळल्याने सगळं काही संपणार नाहीये. काही संपत नाही. मला असं वाटतं सगळे लोक झोपलेत. चल जाऊन आईचा गळा दाबून मारून टाकू. आणि सकाळी आपण दोघं भाऊ पोलिसांकडे जाऊन असा जबाब देऊ की आमच्या आईनं भीमची पुस्तकं जाळली होती म्हणून त्यानं आमच्या आईला मारून टाकलं. हो, चल हळूहळू. हे बघा भावानो, आपण लोक तर या गोष्टी या लोकांची साथ नाही द्यायची आहे. यानं जाऊन आपल्या आईला मारावं. फक्त थांबवत यांना यासाठी नाही की तो भीमराव फसला पाहिजे आणि जेलात जाऊ दे. मग आपल्या लोकांचा फायदाच होईल ना. होय भाऊ, नुसता एकदा ह्यो भीमराव अडकू दे. रोज रोजच्या भाषणापासून सुटका मिळेल बघा.
असं वाटतंय आई आतमध्ये झोपली आहे. थांब. दादा लवकर कर, कोणीतरी येईल. दादा शरीर हालत का नाहीये? असं वाटतं मिली. म्हातारी होतीच म्हणून लवकर मिली. अंधार लय आहे. चल निघूया आता. चल 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 निघूया दादा. राक्षस सांभाळले होते मी, राक्षस जे मलाच मारायला लागले. आई तू हे काय म्हणतीयस? आम्हाला असं काय बी करायचं नव्हतं. हो आई, आमच्या मनात असं काहीच नव्हतं. खोटं नका बोलू, अजिबात खोटं बोलू नका. तुमचा हेतू काय होता ते तुमच्या आईला कळलंय. त्यांना हे सुद्धा कळलंय की त्यांचीच मुलं त्यांना जीवे मारून टाकणार होती. आणि मला तर तुमच्या योजनेचा आधीच पत्ता लागला होता, म्हणून मी आणि रमाने मिळून यांना तिथून हलवलं. आणि तुम्ही हितेश काका, जोखू काका, जनार्दन काकांबरोबर नरोत्तम जोशीलाही भेटून आलात ना? तिथे जाऊन तुमचं काय काय बोलणं झालं हे सगळं दीपकने सांगितलं मला. भीमदादा, मी सगुणा मामेच्या मुलांना नरोत्तम जोशींशी बोलताना ऐकलं होतं. आई आम्हाला माफ कर आई. माफ कर आई. खूप मोठी चूक झाली. माफ कर आई. माफ कर आम्हाला, आमची चूक झाली. आम्ही असं परत का करणार नाही आई. आम्हाला माफ कर आई.